इयत्ता तिसरी चौथीसाठी किंवा पहिलीसाठी सुद्धा टप्प्याने येणाऱ्या संख्या या प्रकारचा एक संबोध आहे आणि तो संबोध स्पष्ट होण्यासाठी मी एक शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे. यामध्ये 1 ते 40पर्यंतची संख्या तुम्हाला पाहायला मिळतील. आपण एक टप्पा तयार केला, उदाहरणार्थ मी करून दाखवतो. 3, 7, 12 असा विद्यार्थ्याने एक टप्पा तयार करून दिला तर तो पुढील टप्पा विद्यार्थी विचार करतील, चिकित्सकपणे त्याच्यावरती निरीक्षण करतील आणि पुढील संख्या कोणती येणार हे ते शोधून काढतील. हा जो स्कॉलरशिप किंवा जे वेगवेगळे स्पर्धा परीक्षा असतात त्यासाठी खूप उपयुक्त आहे. याचं उत्तर हे 18 येणार आहे, कारण या ठिकाणी 2 अंक सोडून तिसरा अंक घेतलेला आहे, पुन्हा 3 अंक सोडून पुढला अंक घेतलेला आहे, 4 अंक सोडून पुढला अंक घेतलेला आहे, त्यामुळे इथं 5 संख्या सोडून पुढला अंक येईल. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना वेगळा वर्ग संख्येचा टप्पा असेल, घनसंख्येचा टप्पा असेल, ते आपण पटकन खालीवरती सरकून अशा प्रकारे टप्प्याने येणारी संख्या हा संबोध विद्यार्थ्यांना स्पष्ट करू शकतो.